आता बातमी जळगाव जिल्ह्यातून। सलीम कुत्ता व्हिडिओवरून खडसे महाजनांमध्ये वाद पेटलाय। दाऊदची संभाषणामुळे माझा राजीनामा घेतला असं खडसेंनी म्हटलंय। महाजन यांच्यावरती देशद्रोहाचा आरोप, त्यांचाही राजीनामा घ्या। दाऊदमुळे नाही तर पक्षामध्ये राहून चोऱ्या केल्यामुळे हाकलून दिलं। खडसेंच्या आरोपावर महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। सलीम कुत्ता सोबत आलेला व्हिडिओ फोटो पाहून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे पुन्हा एकदा आमने सामने आले असून दाऊद संभाषणाच्या आरोपावरून माझा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला होता। आता दाऊद कुत्ता सोबतचे जे फोटो समोर आलेत त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप होतात, त्यामुळे गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। तर एकनाथ खडसे यांचा राजीनामा दाऊदच्या आरोपामुळे नव्हे तर पक्षात राहून चोऱ्या केल्यामुळे खडसेंना पक्षाने हाकलून दिल्याचा पलटवार गिरीश महाजन यांनी केला आहे। ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले, त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता। आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत, तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे, यानंतर SITच्या समोर गेलं पाहिजे, तरच खरं चौकशी होऊ शकेल। नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो, तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे। खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना, मला सगळे लोकप्रतिनिधी, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी। पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।